लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। त्यामुळे आता योजनेसाठी पात्र महिलांना 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल। आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 7 लाख महिलांनी अर्ज भरलेले आहेत। 7 लाख अर्ज वैध आहेत। लाडकी बहीण योजनेसह अन्य सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड लिंक करावं लागतंय। त्यामुळे आधार केंद्र, सायबर कॅफे आणि फोटो स्टुडिओजमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली आहे। गणेशोत्सवासाठी केल्या जाणाऱ्या गोडधोडाच्या पदार्थात वापरला जाणारा सुका मेवा यंदा भक्तांचा खिसा हलका करणार आहे। कारण सर्व सुकामेव्याच्या दरामध्ये 25 ते 30% वाढ झाली आहे। प्रामुख्याने काजू, बदाम आणि अंजीर यांचे दर वाढलेले आहेत। अमरावती जिल्ह्यात चिकनपेक्षा कोथिंबीर महाग आहे। 200 रुपयांना मिळणारी कोथिंबीर 400 रुपये प्रति किलोवरती पोहोचली आहे। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसते। कामोठेमधील नूडल्स तयार करणाऱ्या कंपनीवरती मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकली। यावेळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या कंपनीत अस्वच्छ ठिकाणी नूडल्स तयार होत असल्याचं आढळून आलं। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलाय। त्यामुळे चाकरमानी आपल्या कोकणातल्या गावाकडे निघाल्या। एसटी कर्मचारी संपावरती गेल्यामुळे दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनच्या माध्यमातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात आहेत। त्यामुळे ट्रेनमध्ये भक्तिमय वातावरणही पाहायला मिळतंय। खुलताबादमधल्या बाजार चावंगी इथे दवाखान्यात जाणारे 2 युवक धाड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्यामुळे मोटरसायकलसह वाहून जात होते। यावेळी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखलं आणि अवघ्या काही अंतरावरनं वाहून जाणाऱ्या दोघांना नदीच्या पाण्यातनं सुखरूपपणे बाहेर काढलं। बीड जिल्ह्यातही गेल्या 48 तासांपासून जोरदार पाऊस बरसतोय। या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। धरणाच्या सांडव्यावरनं पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे शहरातनं वाहणारी बिंदुसरा नदीही दुथडी भरून वाहते। परभणीतील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेनं भरलाय। या बंधाराचे 16 गेट उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। अजिंठा पर्वत रांगेत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर मध्यम प्रकल्प हा 100% भरलाय। यामुळे तोंडापूर परिसरातल्या शेतकऱ्यांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटलाय। पावसामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्प 100% भरलाय आणि सांडव्यावरनं मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय। मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीला देखील पूर आलाय। बुलढाणा जिल्ह्यामधील मुसळधार पावसामुळे सर्वच लहान मोठ्या आकाराचे प्रकल्प 100% क्षमतेनं भरलेत। धरणाचे 19 दरवाजे खुले झालेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मिळालाय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणाच्या 4 दरवाजांमधनं 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। नांदेडमधल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। या नदीवरती असलेला सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झाला असून या धबधब्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलंय। जामनेरमध्ये पुराच्या पाण्यात विद्यार्थिनी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली। पूनम बाविस्कर असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय। सततच्या पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। बीडच्या परळी शहरातील सरस्वती नदीला पूर आल्यामुळे शहरात पाणी शिरलंय। घरांमध्ये पाणी शिरून नागरिक हवालदिल झालेत। अचानक वाढलेल्या पावसानं चक्क घरात 5 फुटांपर्यंतही पाणी शिरलंय। हिंगोलीत मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यांचं आणि पुलांचं मोठं नुकसान झालंय। कयाधू नदीच्या पुलाजवळचा रस्ता अनेक ठिकाणी खचलाय तर काही ठिकाणचा भाग अक्षरशः वाहून गेला। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये अडाण नदीला मोठा पूर आलाय। यामुळे शिवाणी परिसरातील एका झाडावर 15 ते 20 माकडं अडकून पडली आहेत। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। यामुळे फुलंब्री, मादनी, खुपटा आणि जळकी या भागातील सोयाबीन, मका आणि कपाशीचं पीक जमीनदोस्त झालंय। नांदेडमध्ये पावसानं सध्या उसंत घेतलेली असली तरी पूरस्थिती कायम आहे। नदीकाठच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। या भागातल्या नागरिकांना महापालिकेकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। नांदेडमध्ये पावसाचं थैमान सुरू आहे। पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेनं शहरात 15 ठिकाणी तात्पुरती निवारा केंद्र उभारली आहेत। इथेच नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय मनपाच्या वतीनं केली गेली आहे। मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवला। लातूर जिल्ह्यातल्या 5 तालुक्यात सोयाबीन आणि कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी लातूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली।
हो सर, थोडं मागे आहे ना सगळं. चिखली तालुक्यातील पळसखेड गावच्या फरशी पुलावरनं पाणी वाहत असल्यानं दोरीच्या साह्यानं वाट काढत ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली। त्यामुळे पळसखेड भट गावातील पुलाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे। उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतली बैठक निष्फळ ठरली। या बैठकीत एसटी संपावर तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे उद्या पुन्हा एकदा बैठक आयोजित केली गेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे असं उद्योगमंत्री उदय सामंतांनी म्हटलं। ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय व्हायला नको, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढू असं आश्वासनही उदय सामंत देतात। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली। या बैठकीत सकारात्मक चर्चा होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी संप करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना सुद्धा एसटी आंदोलनात सहभागी होणार आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी याबद्दलची आपली अधिकृत भूमिका जाहीर केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, मुख्यमंत्री तात्काळ निर्णय घेतील असं अब्दुल सत्तारांनी म्हटलंय। गोरगरिबांची लालपरी चालू राहायला हवी, याबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच होईल असं सत्तार म्हणतात। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना एसटी संपाचा फटका बसला। ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांसह आजारी रुग्णांचेही मोठे हाल झाले। एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयात जाताना चांगलीच कसरत झाली। अहमदनगरमध्ये एसटी कर्मचारी संपावरती गेलेत, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। अहमदनगरमधील अनेक बस डेपो बंद असल्यामुळे त्याचा परिणाम बस सेवेवर झालाय। यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। लातूरमध्येही लालपरीची चाकं जागेवरच थांबली आहेत। यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर खासगी वाहतूकदारांनी सुद्धा संपाचा फायदा घेत भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाण्यात मोठा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे अनेक प्रवासी बस स्थानकामध्येच अडकून पडले। नियोजित स्थळी जाण्यासाठी बसच उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी हैराण आहेत। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील 5 आगारात धरणं आंदोलन केलं गेलं। आंदोलनामुळे बस वाहतूक ठप्प झाली आणि प्रवासी चांगलेच वैतागल्याचं चित्र पाहायला मिळालं। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बस डेपो बंद आहेत। श्रीरामपूर आणि कोपरगाव बस स्थानकातनं एकही बस बाहेर पडू शकली नाही। शिर्डी बस स्थानकावरती येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्याही रद्द झाल्यात। विदर्भातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पोळा सणाच्या निमित्तानं व्यापारपेठ बाजारीपेठ ही गजबजलेली असताना एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला। सणानिमित्तानं चंद्रपूरच्या मुख्य बस स्थानकात यामुळे हजारो प्रवाशांची गर्दी झाली। प्रलंबित मुद्द्यांवर तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांची आहे। तळेगाव दाभाडे एसटी स्टँडवरती अनेक प्रवाशांना संपाबाबत कल्पना नसल्यानं अनेकांचे हाल झाले। मावळ तालुक्यात अतिदुर्गम भागात असलेल्या अनेक गावात एसटीशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे प्रवाशांना इथे वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं। नाशिकच्या महाराजा हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई केल्यामुळे हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाली। मारहाणीमध्ये कर्मचारी आणि मालक गंभीर जखमी आहेत। या संबंधित टोळीविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। इंडियन ऑइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पात नोकरी देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। या प्रकल्पासाठी 1997 साली आमच्या जमिनी घेतल्या गेल्या, मात्र आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याच नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केला। माजी मंत्री अमित देशमुख यांनी दुचाकीवरती फिरून नांदेडमधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली। शासनानं त्वरित पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशी मागणी देशमुखांनी केली। तर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या। थकीत वेतनवाढीसाठी गंगाखेडमधील नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। ऐन पावसाळ्यात हा संप पुकारला गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय सुद्धा झाली आहे। राज्यामध्ये वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगरुळपीरमध्ये महिलांनी आक्रोश मोर्चा काढला। अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा दिली जावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। हिंगोलीमध्ये नगरपरिषद संवर्ग कर्मचारी अधिकारी सफाई कर्मचारी संघटनेनं कामबंद आंदोलन पुकारलंय। 2005 नंतरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं। परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय।
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केली गेली आहे। महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी पालघरच्या झडपोली इथे महिलांचा भव्य मेळावा घेतला गेला। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातनं 10,000पेक्षा अधिक महिलांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला। मोहोळ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावं या मागणीसाठी तालुका संघर्ष समितीच्या वतीनं बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला गेला। हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय आणि अनेक नागरिक यामध्ये सहभागी आहेत। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात मनसेच्या वतीनं पालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन पार पडलं। यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी केली गेली। जळगाव जिल्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेला। राज्य सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं नगरपालिका कर्मचारी आक्रमक झाले। तळ कोकणात उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव। या सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे तळ कोकणात बाजारपेठा गजबजू लागल्या। नागरिकांनी बाजारामध्ये झुंबड केल्याचं चित्र आहे। कागलच्या समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात शरद पवारांच्या उपस्थितीत घाटगेंचा पक्षप्रवेश पार पडला। कागलच्या भवितव्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला असून कुणाला पाडण्यापेक्षा जनतेच्या कल्याणासाठी तुतारी हाती घेतल्याचं समरजित घाटगेंनी स्पष्ट केलंय। समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशावरनं कागलमध्ये राजकीय वातावरण तापलंय। जुगार खेळणाऱ्या आरएसएसला वाढवणाऱ्या समरजित घाटगेंना पक्षात घेणार का असा प्रश्न सोशल मीडियावर हसन मुश्रीफ गटानं शरद पवारांना विचारला। समरजित घाटगेंच्या पक्षप्रवेशाबाबत खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। निवडणुका आल्यावर काही लोक इकडे तिकडे जातात, काही लोक बाहेर पडल्यानं महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले। माजी आमदार केपी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। अजित पवारांना दुसरा धक्का यामुळे बसण्याची शक्यता आहे। केपी पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। कोल्हापूरमधनं सध्या राजकारणाची गणितं फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शरद पवारांची खलबतं सुरू आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी शरद पवारांची भेट घेतली। राहुल देसाई राधानगरी भुदरगड या मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। महिन्याभरात शेतकरी आणि ओबीसींच्या प्रश्नावर तोडगा न काढल्यास महायुतीतनं बाहेर पडू असा इशारा कुणबी सेनेच्या वतीनं दिला जातोय। कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी पालघरमध्ये पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली आहे। शरद पवारांच्या दबावामुळे 17 बँकांनी लवासाला नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप लवासा प्रकरणातले याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी केलाय। 2018 सालापर्यंत 5,345 कोटींचं कर्ज बँकांकडून देण्यात आल्याची यादी कोर्टात सादर केल्याचा दावाही त्यांनी केला। महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार आहेत। मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपासंदर्भात गणेशोत्सवानंतरच निर्णय येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मावळमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। महायुतीमधील भाजपनं मावळ विधानसभेच्या जागेवर दावा केलाय। भाजपनं दावा केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात या जागेबाबत कलगीतुरा रंगू लागलाय। विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपच्या कमळावरचे उमेदवार असतील असं विधान ठाकरे गटाच्या राजन साळवींनी केलंय। पण रत्नागिरी विधानसभेतनं उद्धव ठाकरे सेना त्यांचा पराभव नक्की करेल असा विश्वास राजन साळवी व्यक्त करतात। मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे। या घटनेवरनं खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली। या प्रकरणातील आरोपींना वर्षा बंगल्यावरती तर लपवलेलं नाहीये ना असा खोचक सवाल राऊतांनी विचारला। बदलापुरातील शाळेतील मुलींवरती अत्याचाराची घटना दाबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप अनिल देशमुखांनी केला। शक्ती कायदा अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, पण त्याला मंजुरी मिळाली नसल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय। मुंबईमध्ये मंत्रालयासमोर शरद पवार गटाकडून आंदोलन केलं गेलं। शक्ती कायदा तात्काळ पारित व्हावा अशी मागणी शरद पवार गटानं केली। सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनात सहभागी झालेल्या। लाडकी बहीण योजनेमुळे आमचं सरकार पुन्हा येईल आणि मी सुद्धा पुन्हा येईल असा विश्वास राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला। एकनाथ खडसे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी अशी टीका आमदार चंद्रकांत पाटलांनी केली। खडसेंचं कुटुंब संभ्रमात टाकणार आहे। आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे असं म्हणत
त्यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावलाय।